महाराष्ट्र शासनानं सीमा भागातील समितीची नेमणूक केलेली आहे। या समितीमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे खासदार, आमदार, मंत्री यांची नेमणूक केली आहे। खरं म्हटलं तर सीमा भागामध्ये खरी लोकांची मराठी माणसाची जी अडचण आहे त्या दृष्टिकोनातून समिती नेमली जरी असेल तर समितीचे सदस्य बेळगावमध्ये आले पाहिजेत। बेळगावच्या कलेक्टरांच्यावर एक बैठक घेतली पाहिजे। त्यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समिती आणि त्यांच्यावर काम करणारे शिवसेना असेल, मनसे असेल या सर्व लोकांना विश्वासात घेऊन या लोकांच्या कडवे या लोकांच्या काय अडीअडचणी आहेत त्या बघितल्या पाहिजे। गेले अनेक दिवस जर आपण बघितलं तरी मराठी बांधवांना थोडंसं जरी भगवा झेंडा जरी हातात घेतला तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे हे कर्नाटक शासन दाखल करतं। या दाखल करणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये याला प्रतिबंध झाला पाहिजे। लोकांना मुक्तपणाने श्वास घेता आला पाहिजे, लोकांना आपलं काम करता आलं पाहिजे, हे समितीनं काम केलं पाहिजे। आणि म्हणून या समितीवर काम करणाऱ्या लोकांनी बेळगावमध्ये भेट द्यावी, कलेक्टरांच्या बरोबर मराठी माणसांच्यावर चर्चा करावी आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या। एकतर हे संपूर्ण महाराष्ट्रानं, संपूर्ण देशाला, अखंड हिंदुस्थाननं बघितलं। आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब यांचा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आमची मातृभाषा सोडून हिंदीची सक्ती या सरकारनं, महाराष्ट्राच्या सरकारनं केली, त्याच्या विरुद्ध आवाज उठवला। सरकार नमलं आणि विजयी मेळावा त्या ठिकाणी घेण्यात आला। लोक 10,000 लोक त्या जागेला जमा झालेले होते। तर या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून सर्व एक प्रकारचा वेगळा संदेश ठाकरे कुटुंब, ठाकरे ब्रँड हा पोहोचलेला आहे आणि याचा परिवर्तनाची दिशा ही महाराष्ट्रामध्ये उमटणार। आणि या ठिकाणी सुद्धा ज्या सीमा मराठी बांधव असतील, मराठी बांधवांच्यावर आपण जे काम करतो त्यावेळेस समितीच्या मागे ज्या पद्धतीनं शिवसेना उभे राहते त्याच पद्धतीनं मनसेचे लोक सुद्धा आम्ही एक दिवसाला काम करून मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही राहतो।